जय। महामुनी शुकाचार्य महाराज की जय। जय जय श्री राधे श्याम। वसुदेवजीनं बोलण्याकरता सुरुवात केली, तुम्ही मला ब्रह्मज्ञानाचा असणारा उपदेश करा। वसुदेवजीला एकच उपदेश केला, खरं तर इथं संपूर्ण जगत हे मिथ्या आहे आणि याच्यामधला जो आत्मा आहे हाच असणारा खरा आहे। म्हणून फक्त दृष्टी असणाऱ्या दोषामुळे हे सगळं असणारं ते जगत आपल्याला दिसतं, पण खरं जर सत्य काय असेल तर सत्य म्हणजे असणारं ब्रह्म आहे। म्हणून त्या ब्रह्मच्या बाबतीमध्ये वसुदेवजीला असणारा श्रीकृष्ण भगवंताने आणि बलराम दादाने असणारा उपदेश केला। पुढं देवकीचे असणारे 6 मुलं आहेत, त्या 6 मुलाच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे। देवकीनं आपल्या मुलांना प्रणाम केला आणि प्रणाम करून असणारा प्रश्न विचारला, तुमची आणि आमची जी भेट आहे ते कारागृहामध्ये असणारी झाली। बर, आणि कारागृहामध्ये असणारी भेट झाल्याच्या नंतर तुम्ही त्यावेळेला आम्हाला काही उपदेश केला, पण उपदेश केल्याच्या नंतर तिथून पुढं मायेचा असणारा जो काही भाग आहे तो आमच्या ठिकाणी थांबला। पण देवा, एक गोष्ट म्हणजे मनामध्ये एक अपेक्षा आहे, आता तुमच्याकडून काही दुसरं मागायचं नाही, फक्त मागत असताना भरपूर दिवसांनी एक मनामध्ये अपेक्षा आहे। सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये तुम्ही शाळा शिकण्याकरता गेलात आणि तिथं गेल्याच्या नंतर गुरुपुत्र तुम्ही परत आणून दिला आणि गुरुपुत्र परत आणून दिल्यावर त्या दिवसापासून माझ्या मनामध्ये एक खंत आहे, जर तुम्ही गुरुचा पुत्र परत आणून दिला असेल तर तुमच्यापेक्षा 6 माझे असणारे जे मुलं आहेत, जे मोठे मुलं आहेत, त्यांचा जन्म झाल्याबरोबर ते मरण पावले। त्यांना मी त्यावेळेला जे पाहिलं तर त्याच्यानंतर मी आणखी त्यांना पाहिलं नाही। माझी एक विनंती आहे, तेवढे असणारे 6 मुलाचं मला परत असणारं दर्शन व्हावं, एवढीच एक अपेक्षा आहे। देवानं काय केलं, ते 6 असणारे जे मुलं आहेत ना, 6 मुलं देवानं परत आणून दिले। त्या 6 मुलांची असणारी नावं आहेत स्मरोद गीदः परिष्वंगः पतंगः क्षुद्रभृत घृणी षडिमे मत प्रसादेन पुनर्यास्यन्ति सद्गतिम। एक स्मर, उद्गीद, परिष्वंग, पतंग, क्षुद्रभृत आणि घृणी असे असणारी 6 मुलं ते आणून दिले। आणि 6 मुलं आणून दिल्याच्या नंतर जशाला तशी असणारी ते मुलं आईची भेट झाल्याच्या नंतर मात्र वैकुंठ धामाला असणारे ते निघून गेले। पुढं वर्णन केलेलं आहे, मिथिला नगरीमध्ये राजा जनक, श्रुतदेव असणारा एक ब्राह्मण आणि एक बहुलाश्व असणारा राजा, तिथं भगवंतानं दोघाचं आमंत्रण स्वीकार केलं। दोघाच्या घरी देवानं 2 रूप धारण केले, दोघाच्या घरी जाऊन एकदाच असणारा दोघाचा प्रसाद सेवन केला। ही देवाची असणारी एक लीला। आता सुद्धा काही संत महात्मे या कलियुगामध्ये होऊन गेले, ज्यांनी 2-2 गावामध्ये एकाच वेळेला कीर्तन केले। असे काही साधू होऊन गेलेत बरं का, कुणाला माहिती असेल तर। तारीख उदाहरणार्थ तुम्ही सालसे गावामध्ये एखाद्या अमुक माणसाला दिली किंवा एखाद्या महाराजाला दिली, तारीख त्यांनी लिहून घेतली आणि उदाहरणार्थ भाऊनी पुन्हा परत त्या महाराजाला दुसऱ्या गावातून फोन केला, महाराज तुमची अमुक अमुक आम्हाला तारीख पाहिजे हो। त्यांनी डायरी न पाहता सांगितलं, काही हरकत नाही, आहे तारीख शिल्लक घ्या। पण घटना अशी घडली, ज्या दिवशी कीर्तन आहे त्या दिवशी दोन्ही गावातून फोन आले, महाराज आज रात्री तुमचं कीर्तन आहे बरं का, आणि 9 ते 11च आहे, टायमिंग सुद्धा बदल नाही। त्यावेळेस त्या कलियुगातल्या काही महात्म्यांनी एकाच वेळेला 2-2 गावामध्ये कीर्तन केलेले आहेत।
भक्त समागमे सर्व भावे हरी, 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 भक्त समागमे सर्व भावे हरी. म्हणजे जसे सर्व ठिकाणी देव असतो तसं सर्व ठिकाणी सुद्धा संत असतात. देव आणि संत अलग नाही. देवतेची संत आणि संततेची देव, फक्त निमित्त त्या असणाऱ्या प्रतिमा अशा स्वरूपामध्ये. आता तुमच्या परिसरामध्ये काही संत होऊन गेले असतील की ज्यांनी 2 ठिकाणी कीर्तन केले, आणि आमच्या परिसरामध्ये म्हणजे अंबाजोगाईच्या परिसरामध्ये एक संत होऊन गेले, ज्ञानोबा माऊली चाकरवाडीकर. नाव कोणी ऐकून असाल तर बरं का. आणि त्यांचं जे ठिकाण आहे, आता ज्यांची ती असणारी जी मंदिराची भूमिका आहे, मांजरसुंबा असणारा एक स्टॉप आहे, मनमत स्वामीचं असणारं ते ठिकाण आहे, तिथून एक जवळ असणारं ठिकाण म्हणजे चाकरवाडी. आणि त्यांची खास जर भूमिका जर सांगायची म्हटलं, तुम्ही टोपलभर शाबू असू द्या आणि त्या महात्म्यानं नुसतं त्या शाबूला असा स्पर्श करू द्या, हजारो माणसं जीव द्या, शाबू तेवढा शिल्लक राहणार. त्यांना अन्नाची असणारी जी काही भूमिका होती ना, ती असणारी प्रसन्न होती. अन्नदेवता म्हणजे नुसता स्पर्श केला की किती माणसं जीव द्या, कमी नाही. आणि आता सुद्धा सांगतो, त्यांचे सुपुत्र आहेत महादेव महाराज चाकरवाडीकर. आता जर तिकडल्या परिसरात जर तुम्ही कधी गेला तर तुम्हाला अडचण जर आली ना, तर नाव लक्षात ठेवा, चाकरवाडी. तुमचे 100 माणसं जाऊ द्या, 1000 जाऊ द्या, 2000 जाऊ द्या, 24 तास अन्नक्षेत्र आज सुद्धा चालू आहे, बंद नाही बरं का. मांजरसुंब्यापासून एकदम जवळच असणारं ठिकाण आहे. तुमचे किती माणसं जाऊ द्या, 24 तास अन्नक्षेत्र असणारं चालू आहे तिथं. मग त्यांना अशाच कीर्तनाच्या 2 तारखा आल्या. पण साधू महात्मा कसा असतो, विदेही असणारा महात्मा असतो. देहीची विदेही भोगू दशा, घेतल्या तारखा आणि शेजारी शेजारीच कीर्तन चालू. आपल्या गावात एक सप्ताह आणि उदाहरणार्थ साड्यामध्ये एक सप्ताह. पण जुन्या काळामध्ये पद्धत अशी होती की पत्रिका वगैरे असं काही नव्हतं बरं का. हे आता समजतं, या गावामध्ये या महाराजाचं कीर्तन आहे, त्या गावामध्ये त्या महाराजाचं कीर्तन आहे. पण त्यावेळेस पत्रिका काही अशा नव्हत्या. दोघीकडली असणारी तारीख घेतलेली आणि एकाच वेळेला कीर्तन दोन्ही गावामध्ये केलं. कीर्तन झालं, दुसऱ्या दिवशी सकाळी तिकडले लोक आले आणि इकडले लोक एका गावामध्ये आले. काय रात्री माऊली महाराजाचं कीर्तन सुंदर झालं ना, ते म्हणले तुमच्या गावात कीर्तन होतं का? आमच्या गावात होतं. तो म्हणू लागला आमच्या गावात होतं, आणि हे म्हणू लागले आमच्या गावात होतं. चौकशी करण्यामध्ये आले, तिथले सगळे गावातले लोक म्हणले आमच्या गावात कीर्तन होतं. आणि दुसऱ्या गावात कीर्तन केलं, ते म्हणाले आमच्या गावात कीर्तन होतं. मग लोकांच्या गोष्ट लक्षात आले, हे म्हणजे साक्षात संत आहेत आणि हे देव आहेत. तसं देवाने एक लीला केली. मिथिला नगरीमध्ये गेले आणि मिथिला नगरीमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा तिथं जो काही ब्राह्मण होता, श्रुतदेव आणि बहुलाश्व म्हणायचा राजा, दोघाच्या घरी एकदाच जेवण करण्याकरता गेले. दोघाचाही प्रसाद घेतला आणि दोघालाही आशीर्वाद दिले. पुढं वर्णन केलेलं आहे. सरस्वती नदीच्या काठावर अनेक ऋषीमुनी जमले. ऋषीमुनींनी बोलण्याकरता सुरुवात केली. जर आपल्याला वैकुंठाला जायचं असेल तर नेमकं काय करावं, कोणत्या देवाची परीक्षा घ्यावी, कुणाची आराधना करावी, काय करावं, कोण श्रेष्ठ आहे.
कोणी म्हणू लागलं ब्रह्मदेव श्रेष्ठ, कोणी म्हणू लागलं विष्णू श्रेष्ठ, कोणी म्हणू लागले भगवान शंकर श्रेष्ठ. असं नाही म्हटले, आपण काय करू, परीक्षा घेऊ म्हटले. मग कुणा घ्यायची परीक्षा? तर परीक्षा घेण्याकरता भृगु ऋषीला आमंत्रित केलं. गुरुवर्य, तुम्ही काय करा, या 3 देवतेची परीक्षा घेण्याकरता तुम्ही जा. भृगु ऋषी निघाले आणि परीक्षा घेण्याकरता सुरुवातीला सत्यलोकामध्ये गेले. सत्यलोकामध्ये ब्रह्मदेव असं सिंहासनावर बसलेले आहेत आणि भृगु ऋषी आले. आल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला असं वाटलं आता भृगु ऋषी येतील, माझं दर्शन घेतील, मला भेटतील, पण अजिबात नाही, परीक्षा घ्यायची होती. आले, दर्शन घेतलं नाही, वंदन नाही, दंडवत नाही, काहीच नाही. थोड्या वेळ थांबले, बरोबर बोलले सुद्धा नाहीत, लगेच निघून गेले. ब्रह्मदेवाला राग आला, अरे इतका मी मोठा सृष्टी निर्माण करणारा देव आणि मला येऊन दर्शन सुद्धा नाही, व्यवस्थित बोलले सुद्धा नाहीत, तसेच निघून गेले. रागानं ब्रह्मदेव त्या भृगु ऋषीला मारण्याकरता धावले. आणि आता सुद्धा तुम्हाला सांगतो बरं का, माणसाला गर्व नसावा. आणि कधी सांगतो, कधी माणसाचा मान व्हावा तर कधी अपमान व्हावा. दररोज जर मानच मिळत गेला ना तर अपमान झाल्याच्या नंतर त्याला सहन होत नाही. म्हणून कधी सांगतो, कधी अपमान होत राहावा, कधी मान होत राहावं. त्याच्यामुळे माणसाला सुख दुःख असणारं पेलवण्याची भूमिका येते. पण ब्रह्मदेवाला ते सहन झालं नाही, मारण्याकरता धावले. नंबर 2ला कैलास पर्वतावर गेले आणि कैलास पर्वतावर गेल्याच्या नंतर मग मात्र कैलास पर्वतावर गेल्याच्या नंतर भगवान शंकर समाधी असणारी अवस्था आहे आणि समाधीमध्ये त्यांचं असणारं भजन चालू आहे. आता वर्णन असं केलेलं आहे, भगवान शंकर भजन करतात ते प्रभू श्रीरामचंद्रजीचं, आणि प्रभू श्रीरामचंद्रजी भजन करतात ते भगवान शंकराचं. हरी हरा नाही भेद, नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी अन गोडी साखरेच्या ठाई. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव. देव भजन करी महादेव देव, भजन करी महादेव राम पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव, दोघे देव एक पाही, दोघे देव एक पाही. राम पूजी सदा शिव, राम दोघे देव एक पाही, दोघे देव एक पाही. भजन करी महादेव अन राम पूजी सदा शिव, दोघे देव एक पाही अन तया ऐक्य दुजे नाही. किती दोघाची एकात्मता आहे सांगतो. भगवान शंकरांनी देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित जे हलहल उठिले, ते त्वा असुरपणी प्राशन केले अन निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. समुद्रामधून हलहल नावाचं विष निघालं आणि हलहल नावाचं विष निघाल्याच्या नंतर ते संपूर्ण सृष्टीला जाळीत निघालं. त्यावेळेला प्रत्येक जण म्हणू लागला, एवढं विष कोण पेईल, आता विष कोण पेईल. मग विचार केला, हुशार माणूस तर हे विष कोणी पिणार नाही, एखादं भोळं पहा म्हणले.
मग आता भोळं कोण? भगवान शंकर. गेले विषास घेऊन जवळ सांगू लागले, देवा एवढं विष तुम्ही पिऊन टाका, एवढं जर तुम्ही पिलं तर कधी तुमचं डोकं दुखणार नाही, कधी हात दुखणार नाहीत, कधी गुडघे दुखणार नाहीत, तुम्हाला शरीराचा कुठलाच त्रास होणार नाही. त्यांनी म्हणले एवढं पेल्याच्या नंतर मी वाचणारच नाही तर दुखायचा काय प्रश्न आहे आता. मेलेल्या माणसाचे गुडघे दुखत नाहीत ना, शरीराला कुठली व्याधी होत नाही. पण त्रिभुवनावर आलेलं संकट भगवान शंकरांनी प्राशन केलं आणि प्राशन केल्याच्या नंतर असे गडबडा 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 लोळू लागले. आणि आणखी एक सांगतो बरं का, शक्यतोर माणसानं आत्महत्या करूच नाही, शक्यतोर माणसानं आत्महत्या करूच नाही. पण मी तर म्हणतो ना, विषयाच्या तर नादाला कधी लागू नका बरं का. हा, एखाद्या वेळेस जर निर्णय घेतला ना एखाद्या माणसानं आत्महत्या करण्याकरता, विषयाच्या नादाला कधीच लागायचं नाही. हा, प्राण जात असताना त्याला काय वेदना आहेत फक्त त्याच्याच जीवाला माहिती, दुसऱ्याला माहिती नाही बरं का. एखाद्यानं विष जर पेलं ना, मरण्याकरता पेल्याची तर ती वेगळी गोष्ट आहे. पण एखाद्यानं जर थोडंच पेलं घरच्या लोकांना फसवण्याकरता, नाटक करण्याकरता जर पेलं तर त्याच्यात एवढे हाल करतात ना महाराज, तुम्हाला आता काय सांगावं. आमच्या गावाकडे एक जण पेलं होतं, नाटक करण्याकरता पेलं होतं. भाऊ वाटण्याच करून देना गेलता. मग कसं वाटण्या करून देना म्हणून त्यांना काय घेतला गुटखा, पण ते सुद्धा कसा घेतला, घेऊन फक्त चुळणा केला आणि टाकून दिला. आता शरीराचा सगळा वास यायला ते अंगावर ओतून घेतलं. सगळ्या लोकांना वाटलं आता वाचत नाही, मरतंय बरं का, भरपूर वास यायलाय. लगेच उचललं गाडीमध्ये टाकलं, लिहिलं दवाखान्यामध्ये. मग आता दवाखान्यामध्ये लिहिल्याच्या नंतर विष काढत असताना कसं काढतात माहिती का, दोन्ही नाकात 2 नळ्या, तोंडात नळ्या, विष काढण्याकरता मोठी मशीन वाढण्याकरता लावतात त्याला. अशी त्या असं असं हालतंय असं. आणि ती म्हणू लागलं, अहो नळ्या नका हो लावो मला, मी पेलो नाही हो म्हणला, मी पेलो नाही हो म्हणला, नका हो पेलो नाही म्हणला, मी उगं नाटक केलंय. आता सगळे माणसं बाहेर होते ना, ते डॉक्टर म्हणले आमचा दररोजचा धंदा आहे म्हणले, सगळे आलेले माणसं तसंच म्हणतात म्हणले पेलं नाही म्हणून. मेलेस काय करावं म्हणले. पुन्हा लगेच 2-3 नर्स वगैरे लगेच क्वाटला बांधून टाकलं, लगेच नळ्या टाकल्यामध्ये, नळ्या टाकल्यानंतर वडायला सुरुवात केलं. थोड्या वेळेस नळ्या काढल्या की लगेच उचलला की बर्फामध्ये नेऊन टाकून दिला, असा उडायला लागला. अहो पेलं नाही हो म्हणला, परत नळ्या लावल्या. आणि 15-20 मिनिट झाल्याच्या नंतर मशीन ओढून ओढून पुन्हा डॉक्टर साहेब म्हणू लागले खरंच पेलं नाही बरं का. म्हणला अर्ध्या तासानं 30 सांगू लागलो ना म्हणला, पेलं नाही म्हणून. विष पेल्याच्या नंतर इतके हाल अपेष्ट होतात, काय वर्णन करावं महाराज. भगवान शंकराशी गडबडा लोळू लागले. अनेक ऋषी मुनी आले आणि त्यांना प्रश्न विचारला, सांगा मी विष प्राशन केलंय, माझ्या शरीराचा दाह कमी कशानं होईल. प्रत्येक जण म्हणू लागला याच्यावर उपचार नाही बरं का आता देवा, काहीच सांगता येणार नाही, काहीच नाही. नारदजी आले, नारदजीला प्रश्न विचारला, नारदजी विष प्राशन केलं, मला असं वाटतं मी आता वाचणार नाही, काय करू. नारदजीने सांगितलं एवढं जरी विष पेलं असेल तर विष पचवण्याकरता सुद्धा एकदम सोपं साधन सांगतो, फक्त राम, फक्त एवढंच म्हणा. तुम्ही नुसतं राम राम म्हणत राहा, तुमच्या सगळ्या शरीराचा दाह कमी होईल. म्हणून भगवान शंकरांनी सारखं नामस्मरण करण्याकरता सुरुवात केली. राम श्री राम जय राम जय जय राम. श्री 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 राम जय जय राम. सर्वांनी म्हणा श्री राम. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. श्री राम जय
जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, वाह वाह वाह, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, गोपाल कृष्ण भगवान की जय, महामुनि शुकाचार्य जय जय श्री राधे श्याम। आणि भगवान शंकरांनी शिव हलहली तापला, हा, आणि राम नामे शीतळ झाला, हा, भगवान प्रभू श्रीरामचंद्रजीचं नाव भगवान शंकरांनी घेतलं, तेवढं हलहल असणार पिलेलं होतं विष, पण आता परिणाम असा झाला, विष प्राशन केलेल्या माणसाचा जो कलर असतो ना, तर तो मात्र असा निळसर असणारा होतो, नवे नवे असा काळा कुट्टा असणारा माणूस होतो। परिणाम असा झाला, विष पेलं भगवान शंकरानं, पण परिणाम त्यांच्यावर नाही झाला, त्याचा परिणाम झाला भगवान विष्णूवर। म्हणजे आज विटेवरची मूर्तीचा कलर कसा आहे? काळा आहे का नाही? काळा। आणि तो काळा कशामुळे झाला माहिती? इतकी एकात्मता की विष पेलं यांनी, पण परिणाम झाला त्या मूर्तीवर, ती सगळी मूर्ती असणारी काळी। आता पहा, त्याच समुद्र मंथनातून अमृत बाहेर आलं आणि ते अमृत पिलं भगवान विष्णूनं, पण परिणाम त्यांच्या शरीरावर नाही झाला, त्याचा परिणाम झाला भगवान शंकरावर। अमृत पेलं यांनी आणि शरीराचा परिणाम झाला भगवान शंकरावर। भगवान शंकराचं शरीर कसं आहे? कर्पूर गौरम करुणावतारम। कसा आहे शरीराचा कलर? कर्पूर म्हणजे कापूर असतो का नाही, कापूर, कापरासारखा भगवान शंकराचा असणारा शरीराचा कलर। म्हणजे इतकी असणारी एकात्मता।
महाराज मग भगवान शंकराच्या कैलास पर्वतावर असणारे भृगु ऋषी गेले. ध्यानमग्न असणारी अवस्था आहे. पण भृगु ऋषी आले म्हणून संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. धन्य आज दीन झाले संताचे दर्शन, झाले संताचे दर्शन. वा तापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी, झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी. धन्य आज दीन झाले संताचे दर्शन, धन्य आज दीन झाले संताचे दर्शन, धन्य आज दीन झाले संताचे दर्शन. भगवान शंकरांनी डोळे उघडले. संत येती घरा. हा पण आता आपल्या भाषेत सांगतो बरं का. संत येती घरा, पुढले मागचे दरवाजे बंद करा. हा आणि तो दिवस नाही बरा. बस पण संताच्या भूमिकेमध्ये सांगतो बरं का. संत जर घरी आले ना तर देव सारावे परते, संत पूजावे आरते. म्हणजे देवाची पूजा जरी चालू असेल आणि घरी जर संत आले ना तर घरी संत आल्याच्यानंतर देवाच्या पूजेची असणारी भूमिका बंद करायची. त्यांना पाय धुण्याकरता पाणी, चहा पाणी, बसण्याकरता आसन आणि 2 शब्द गोडीचे असणारे चांगले बोलायचे. आणि तुम्हाला आणखी एक सांगतो बरं का. आपल्या गावाची किंमत जर वाढवायची म्हटलं असेल ना, आपल्या गावाची किंमत जर वाढवायची असेल तर दुसरं तिसरं काही करू नका. गावातल्या माणसाला तेवढं चहा पाण्याकरता विचारू नका, कारण त्याचं घर इथं आहे. मी काय म्हणतो लक्षात ठेवा बरं का. गावातल्या माणसाला विचारूच नका चहा घेतला का, जेवण केलं का, नाश्ता केला का, फराळ केला का, विचारूच नका. बाहेरचे आलेले जे वारकरी आहेत का नाही, आता भाऊ असतील, आम्ही असेल, हे असेल, काकड्याला आले असेल, ज्ञानेश्वरी पारायणला असतील, जे काही बाहेरचे लोक आलेले आहेत, ह्यांना म्हणायचं भाऊ चहा घेतला का, बरं जेवण. म्हणजे बाहेरच्या लोकाला विचारपूस करायची आणि त्यांना चहा पाणी वगैरे हे ते असणारं द्यायचं. बोल नका बरं का. जर तुम्ही बाहेरच्या लोकांची सोय जर केली तरी आमच्यासारखे बाबा असे सारखे फिरणारे बाबा आहेत बरं का हे. हां आणि हे काय करतात माहिती का, मग बाहेर गावी गेले की म्हणतात गाव म्हणजे गाव सालसे बरं का. खरंच गाव म्हणजे गाव. काय हो नियोजन, काय सोय म्हणायचं कमतरताच नाही बरं का. मग ती लोकांनी अशी चर्चा ऐकली का नाही तर त्या ऐकलेल्या माणसाला असं वाटतं की खरंच बरं का मुलगी द्यावी तर कुठं द्यावी, काय बरोबर आहे का नाही. मुलगी द्यावी तर
सालशामध्येच द्यावी. बर, याच्या पुढे बोलतो आता. आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी आणायची असेल, आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी आणायची असेल, सून आणायची असेल, तर मुलगी सुद्धा सालशे गावामधलीच बरं का. पण याच्याकरता काय करावं लागतं माहिती का? जरा लोकांची व्यवस्था वगैरे असं छानपैकी स्वरूपामध्ये हे करावं लागतं, मग मात्र प्रचार मात्र होतो. म्हणून संत येती घरा तोची दिवाळी, दसरा. भगवान शंकरांनी समाधी उत्थान केले, भृगुऋषीचं असणारं स्वागत केलं आणि वर्णन केलेलं आहे. तुम्ही दररोजची पूजा करता, दररोज घरी देवाची पूजा करता, ताट घेता, देव असणाऱ्या ताटामध्ये टाकता आणि ते देवाची पूजा करता. संत सुद्धा देवाचीच पूजा करतात, त्यांचं सुद्धा ताट, त्याच्यामध्ये सुद्धा देवाची पूजा. पण पूजेमध्ये फरक लक्षात ठेवा. देवाच्या घरी सुद्धा दररोज पूजा होते, जसं तुम्ही दररोज पूजा करता ना, तसा देव सुद्धा दररोज पूजा करतो. पण प्रश्न असा आहे, देवाच्या देवघरामध्ये कोणते देव असतील? सांगता येईल कोणाला? संताच्या देवघरामध्ये किंवा त्या देवघरामध्ये कोण असतात? तर देव. संताच्या याच्यामध्ये देव, तुमच्या घरामध्ये देव, पण देवाच्या देवघरामध्ये वा, देवाच्या देवघरामध्ये देव नसतो, तर देवाच्या देवघरामध्ये संत असतात. आणि पुढे बोलतो आणखी, देवाला संकट पडल्याच्या नंतर किंवा सगळ्या जगताला संकट पडल्याच्या नंतर तुम्ही कुणाची आठवण करता? देवाची. आणि देवाला संकट पडल्यास सगळ्याला संकट पडल्याच्या नंतर देवाची आठवण तुम्ही करता, पण देवाला संकट पडल्याच्या नंतर देव दुसऱ्या देवतेची आठवण करत नाही, संताचीच आठवण करतात. म्हणून देवाला संकट आलं, रावण महिरावण मारण्याच्या नंतर तिथं दुसऱ्याची कुणाची आठवण आली नाही, फक्त माझ्या हनुमंतरायाची आठवण आली. आणि देवाला जर कुणा सोडवला असेल तर हनुमंतरायांनी. म्हणजे संत देवाला सोडवतात आणि देव संताला सोडवतो. पण तशी पूजेची भूमिका सुद्धा पाहिजे बरं का. आता आपल्या पूजा तुम्हाला काय सांगावं आणि काय नाही, आपल्या पूजेचा लईच खेळ वेगळा बरं का. अगोदर तर असे काही जणांचे घरं झालेत का नाही, पंढरपूरला गेला विठ्ठल रुक्मिणी आली, शिखर शिंगणापूरला गेला भगवान शंकर आले, बालाजीला गेला तिकडे देव. देव एवढे म्हणजे देवघरात त्यांना इतकी दाटण झाली ना, आता त्यांना बसाय सुद्धा जागा नाही, एवढी दाटण झाली बरं का. हालचाल सुद्धा करायला नाही, सगळे एकदाच उचलायचे आणि एका तांब्यामध्ये आंघोळ घालायचे. कोणत्याचं अंग कोरडं राहिलं, गण लावाय सुद्धा तसंच, उचल केलं की ठेपका, कोणत्याच्या डोळ्याला लागायला, कोणत्याच्या नाकाला लागायला, गालाला लागायला, बस संपलं. आणि पूजेमध्ये सुद्धा प्रकार सांगतो बरं का, उगा करायची म्हणून करायची बरं का, नाही तर त्या पूजेवर कुणाचंच मन नाही. दररोज घरोघर भांडणात पूजा करता. मालक म्हणतात पत्नीला तू पूजा कर, पत्नी म्हणते तू पूजा कर, पती पत्नी दोघं जण म्हणतात लेकराला तू पूजा कर. त्या सगळ्यात जास्त जर भांडणं घरोघर कशा करता असतील तर पूजे करताच भांडणं. आणि तुम्हालाही सांगतो बरं का, सगळ्यात जास्त जर माणसाला कटाळा कच्चा येत असेल तर देवाच्या पूजेचा बरं का. थोडं खालच्या पातळीनं बोलतो, जेवढं तुमचं प्रेम चपलावर आहे तेवढं तरी प्रेम देवावर आहे का बरं? असं बाहेर इकडे जर यायचं म्हणलं तर तुम्ही काय करता माहिती का, आपलं चप्पल घाण आहे लगेच मध्ये जाणार, लगेच चप्पल धुणार, चप्पल सुद्धा नंबर 1. जेवढं प्रेम तुमचं कपड्यावर आहे एवढं तरी देवावर प्रेम आहे का? अजिबात नाही. जेवढं प्रेम कुत्र्यावर आहे एवढं तरी प्रेम देवावर अजिबात नाही. जेवढं बैलावर प्रेम तेवढं सुद्धा नाही. जेवढं गाडीवर प्रेम तेवढं सुद्धा देवावर प्रेम नाही. गाडी दररोज धुतील पण देवाला कधी आंघोळ घालणार नाहीत. याच्या पुढे बोलू. आता सगळ्या जणांचे घर सुधारले, पण जुड्या काळामध्ये नामदेव महाराजांनी एक प्रमाण टाकलेलं आहे, हाती मोर्या उपसी कष्ट करी नाना आणि देवाच्या पूजना कंटाळतो. थोडं आता मोर्या राहिल्या नाहीत, आता मोर्याची जागा आता गटारने घेतली. गटाराचं प्रमाण कट आपलं. आता याची सोय कशी आहे माहिती का, आता बाहेर जायची गरज नाही, आता घरीच. पहिले लोक घरी खायचे आणि याला बाहेर जायचे, आता तसं राहिलं नाही बरं का. बाहेर खायचं आणि याला घरी यायचं. आणखी पुढे बोलतो,
ज्याच्यामध्ये तुम्ही जाता ना तिथं, काही जण इतकं त्याला स्वच्छ ठेवतात महाराज, हार्पिक वगैरे घासून घासून कसं पांढरं शुभ्र, पण देवाला कधी पंचामृतानं स्नान सुद्धा नाही, इतकी स्वच्छता आहे त्याची. एका पट्ट्यानं मला पुण्यामध्ये कार्यक्रमाला नेलं, सगळं घर दाखवलं. म्हणलं एक दाखवायचं राहिलं आता तुम्हाला, चला एकदा संडास बाथरूम तुम्हाला दाखवतो म्हणलं. अरे म्हणलं काय दाखवायची काय जागा आहे का काय, म्हणलं काय लय खर्च करून बांधले, म्हणलं अरे काय जागा आहे का दाखवायची. हा महाराज, काय स्वतःचा अभिमान लोकांना की काय नाही की, पण वर्णन केलेलं आहे देवपूजा माणसानं मात्र आनंदामध्ये असणारी ती करावी. पाठीमागे एक महाराज होऊन गेले, सगळ्याला नाव माहिती त्यांचं, बाबासाहेब महाराज इंगळे, नाव तुम्ही ऐकून असाल तर. आणि त्यांचा एक दृष्टांत बरं का, कीर्तनात त्यांनी सांगायचे, अगोदर इंगळे, लक्ष ठेवा बरं का, अगोदर इंगळे आणि मग सगळे. म्हणजे हे जे सगळे दृष्टांत आहेत का नाही, अगोदर इंगळे आणि पुन्हा सगळे, म्हणजे हे दृष्टांताचा बादशाह असणारा जो कोण म्हणलं तरी बाबासाहेब महाराज इंगळे. दृष्टांत म्हणजे फिटच असा. आणि खरंच विनोदाचारी माणूस बरं का होऊन गेला. त्यांनी बोलत बोलत वाक्य कीर्तनामध्ये बोलले, त्यांचं घर फोडलं रात्रीच्या वेळेला. ती म्हणले त्यांनी चोरट्यानं जरी रात्रीच्या वेळेला जरी फोडलं असेल तर मी दररोज लोकांचे घर दिवसा फोडालोय म्हणले मी. म्हणजे कळालं का, दिवसा कीर्तन केल्याच्या नंतर हे घर फोडणंच आहे की. आणि त्यांचा एक दृष्टांत आहे देवपूजेच्या बाबतीमध्ये. एक सून, मुलगा आणि आजोबा तिघजण दररोजची देवाची पूजा करायची. पण आजोबा काय करायचे, दररोज भल्या पहाटे 4ला उठायचे, नातवाला उठवायचे, सगळे देव घ्यायचे, देवाला स्नान घालायचं, पूजा करायची. पण नातवाला मात्र कंटाळा पूजेचा. असा भरपूर दिवसाचा कालावधी झाला, पण नातवाला इतका कंटाळा की देवाची पूजाच करू वाटायची नाही. एक दिवस आजोबाने सांगितलं, आता मी थोडंसं माझ्या मुलीकडे जाऊन येतो, दररोजची बाबा आता तू पूजा कर बरं का. नातवंडाला सांगितलं. त्याला इतका आनंद झाला ना, एवढं म्हातारा आता एक 15-20 दिवस येऊन ये बरं का आता, म्हणजे मला निवांत 10 वाजेपर्यंत झोपता येईल. म्हातारा असं खैस म्हणताल, जाताना सुनाला सांगितलं, आपला बाळ्या जरा भरपूर असणारा का नाही आळसपणा करतो बरं का, याला भल्या पहाटे 4लाच उठवायचं सांगितलं. आजोबा असणारे गेले ना, आजोबा गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे 4 वाजता आईनं उठवलं. त्याला अगोदर देवाचा राग आलेला, सगळे देव उचलले आणि बकिटामध्ये टाकले. आणि देव बकिटामध्ये टाकल्याच्या नंतर गावाच्या शेजारी असणारे विहीर, त्याला असं चाक बांधलेलं, जशाला तसं बकेट असं खाली सोडलं. जेवढे जेवढे जड देव होते का नाही, जड तेवढे देव बकेटात थांबले. आणि हलके हलके होते का नाही, बकेट पाण्यानं भरल्याच्या नंतर सगळे साईडला निघून गेले. अर्धे बकेटात राहिले ना अर्धे विहिरीमध्ये गेले साईडला निघून, बुडले खाली. जशाला तसं बकेट आणलं, बकेटातले देव काढले, देवघरावर असं ठेवलं. देव अशा ठेवल्याच्या नंतर आईनं सांगितलं, बाळू सगळ्या देवाला आता गंध लावायचा. आई म्हणला, तू येडी का खोळी म्हणला, आपल्या गावात एखादा माणूस मेलं तर लोक 10 दिवस गंध लावित नाहीत म्हणला. यांच्या भावकीमधले म्हणला 7-8 जण तर म्हणला पाण्यामध्ये बुडून मेले म्हणला, आणि आता देवाला गंध लावता येते का म्हणला, अजिबात तर नाही. मग दोघांची भांडणं. मग त्या बाळूने निर्णय घेतला, आता इथं थांबायचं नाही. जुना काळ, कुठं जायचं, डायरेक्ट सासरवाडीला निघाला. सासरवाडीला गेला. सासरवाडीला सासूबाईला प्रश्न पडला होता, मालक सकाळी जे निघून गेलेले होते ना, 11 वाजत आलते, घरी परतून आले नव्हते. आणि तिला काळजी होती, आता काम तर भरपूर राहिलं आणि देवपूजा कधी करायची, तवरचं जावयाचं आगमन. आले जावाई. सासूबाईला आनंद झाला, जावई बापू आलात बरं का, एकदम छान, तुमच्याकरता सुंदर स्वयंपाक करते. तुमचे मामाजी बाहेर गेलेत, आणखी आले नाहीत, 11 वाजून गेले. तुम्ही फक्त एक काम करा, तेवढी देवाची पूजा करा, मी तुमच्याकरता सुंदर स्वयंपाक करते. याला तर बसल्या बसल्या थंडी ताप आला. म्हणला घरची पूजा सोडून मी इथं आलो म्हणला. पण तरी त्यानं नाटक करण्याकरता सुरुवात केली. म्हणला पूजा सुंदर करतो म्हणला, पण मला अगरबत्ती, तेल वगैरे सगळं छान छान असं पाहिजे. सगळं साहित्य आणून दिलं. पूजा सुरुवात झाली, असा भरपूर असणारा सुगंध येऊ लागला, आणि तोच सुगंध शेजारीनबाईच्या घरी गेला. शेजारीनबाई लगेच आली. माय म्हणली, तुमच्या घरी अशी पूजा कधीच झाली नाही, कोण पूजा करतं? हा, माझे जावई आलेत ना. असं अहो आमचे माल गेले हो, अहो का बघा ना, सकाळी गेले पहाट, 12:30 होऊन गेले, आणि मलाही भरपूर काम आहे बरं का. एवढी तुमच्या जावई बापूला सांगा अशी सुंदर पूजा केली म्हणतं. बस त्यानं म्हणला, पहिली एक घरची टाळली म्हणला, ही दुसरी, आता तिसरी आली. त्याला टेन्शन आलं म्हणला,
पूजा करण्यातच माझं आयुष्य निघून जाईल म्हणला, आता मेलेलं बरं. मरण्याकरता गेला. गावाच्या शेजारी एक विहीर होती, काठोकाठ भरलेली. काठावर गेला, उभा राहिला. पोहता येत होतं. त्यानं विचार केला, आता हात पाय सुद्धा हलवायचे नाहीत. जशाला जसं देवाचं स्मरण करायचं, उडी टाकायची आणि मरायचं. कशा करता? देवाची पूजा करायची नाही म्हणून. उडी टाकणार तोपर्यंत विहिरीचा मालक तिकून धावतच आला. ए थांब म्हणला. कुणाचं देणं झालं असेल, बायको सांभाळत नसेल, कुणी लोक तुला भांडणं करीत असेल, सगळ्याचा विषय सोडून दे म्हणला. आयुष्यभर तुला सांभाळतो म्हणला, आत्महत्या करू नको. फक्त एक काम करायचं म्हणला आपल्या घरचं, दुसरं काहीच करायचं नाही म्हणला. फक्त एक काम म्हणला, दुसरं काहीच काम करू नको, फक्त देवाची पूजा करायची म्हणला. त्यानं म्हणला, त्याच्याकरता तर मरालोय ना म्हणला मी. महाराज, जर पूजा करत असताना एक भाव चित्ती तरी न लगे काही युक्ती, कळो आले जीवे मज माझी याची भावे. भगवान शंकरांनी भृगु ऋषीचं असणार स्वागत करण्याकरता उठले, पण भृगु ऋषीनं त्यांच्याकडे पाहिलंही नाही, स्वागत नाही, स्वीकारलं नाही, काय नाही, उलट त्यांची निंदा केली, निघाले. भगवान शंकरात एवढा राग आला ना, हातामध्ये डमरून त्रिशूळ घेऊनच भृगु ऋषीच्या माग मारण्याकरता. म्हणजे भगवान शंकर भोळे असून सुद्धा मारण्याकरता धावले. भृगु ऋषी थांबले नाहीत, सत्यलोकातून निघून गेले. पुन्हा भगवान शंकराच्या कैलास पर्वतावर निघून गेले. आता राहिलं तिसरं ठिकाण, क्षीरसागर निवासी भगवान विष्णू. त्यांनी काय केलं होतं? लक्ष्मीच्या मांडीवर आपलं असणार डोकं ठेवलेलं आहे, आणि डोकं ठेवल्याच्या नंतर ती लक्ष्मी असं डोकं दाबू लागली. आणि डोकं दाबत दाबत लक्ष्मीनं प्रश्न विचारला, मालक तुमचं डोकं भरपूर दुखायलंय का? हो, पण माझा एक प्रश्न आहे. आता आपला विवाह झाला, विवाह झाल्यानंतर मी तुमची पत्नी आहे, मी तुमचं डोकं दाबत आहे, पण माझा एक प्रश्न आहे, लग्नाच्या अगोदर तुमचं डोकं कोण दाबत होतं? प्रश्न आहे बरं का. आपला विवाह झाला, विवाह झाल्याच्या नंतर मी तुमचं आज डोकं दाबत आहे, लग्नाच्या अगोदर तुमचं डोकं कोण दाबत होतं? भगवान विष्णू हसत हसत उत्तर दिलं, लग्नाच्या अगोदर डोकंच दुखत नव्हतं, लग्नाच्या नंतर डोकं दुखायलंय. मग भगवान विष्णू मांडीवर असणारं शिरकमल ठेवलेलं आहे, आणि ते शिरकमल असं ठेवलेलं आहे, पाय असे लांबवलेले आहेत, निवांत असं शयन करत आहे. सहज 50% डोळे उघडले, आणि उघडल्याच्या नंतर समोर पाहतात तर भृगु ऋषी येत आहेत, आणि रागामध्ये येत आहेत. रागामध्ये येत असताना थोडीशी असणारी मान उचलली. लक्ष्मी तिथं होती, लक्ष्मीला असं बाजूला सारलं, आणि लक्ष्मीला बाजूला सारल्याच्या नंतर भृगु ऋषी जे आले ना, डायरेक्ट असताना छातीच्या ठिकाणी लाथ मारली. भृगु ऋषीनं धाड दिशा असणारी लाथ मारली. लाथ मारल्याच्या नंतर आता मला सांगा, तुम्ही असं थांबलेले आहात, अचानक माणूस आला जोरात लाथ मारली, तुम्ही त्याला माफ करणार? अजिबात नाही. पण भगवान शंकर यांनी राग केला, ब्रह्मदेवाने राग केला, पण भगवान विष्णू राग केला नाही. उठले भगवान विष्णू आणि त्यांची स्तुती करण्याकरता सुरुवात केली. काय माझं आज भाग्य, काय माझ्या भाग्याला आज पारावार नाही. तुमचे असणारे जे पावलं आहेत ना, सारखं या पावलानं तीर्थयात्रा केलेली आहे, आणि तुमचे ते पावलं आहेत का नाही, एकदम पावन असणारे पावलं आहेत. आणि त्या पावलाला तुम्ही इथं असणारे येऊन मला लाथ मारली नाही, तर माझा असणारा उद्धार केला. ते चरणकमल इथं येऊन तुम्ही मला लावले, किती मी भाग्यवान आहे. महाराज, माझा असणारे हे वैकुंठ आहे, तुम्ही संपूर्ण पावन करून टाकलं. तुम्ही थांबा थोडंसं, तुम्हाला एकदम पाद्यपूजा मला करायची. सिंहासनावर बसवलं, त्यांची संपूर्ण पूजा केली, हार घातला, वस्त्र दिलं, आणि तिथं भृगु ऋषीने सांगितलं, इथून पुढल्या कालावधीमध्ये पूजाच्या लायकीचा असणारा जर कुठला देव असेल अग्रेसर बाबतीमध्ये, आणि कृपाळू जर कोण असेल, तर दुसरं तिसरं कोणीच नाही, फक्त एकमेव असणारे भगवान विष्णू. म्हणून तर आपण कीर्तन सुरू झाल्याच्या नंतर सुरुवातीला जे नमन करतो का नाही, ते नमन सुरुवातीला कोणाला करतो? पांडुरंगा करू प्रथम नमन,
पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारो गोपाल कृष्ण भगवान की जय महामुनि शुकाचार्य महाराज जय जय श्री राधे श्याम। शुकाचार्य महाराजांनी परीक्षित राजाला पुन्हा कथा सांगण्याकरता जो सुरुवात केली, परीक्षित राजाने एक प्रश्न विचारला। एवढं जे असणारे जे यादव कुळ होतं ना, या यादव कुळाच्या बाबतीमध्ये संपण्याची जी काय असणारी भूमिका आहे त्याच्या बाबतीमध्ये थोडंसं वर्णन करा। आता हे यादव कुळ आहे ना, या यादव कुळाच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे। श्रीकृष्ण भगवंताला 16,108 पत्न्या, प्रत्येक मुलीला वर्णन केलेलं आहे त्या ज्या काही कन्या होत्या आणि श्रीकृष्ण भगवंताच्या पत्न्या होत्या त्या प्रत्येक जणीला 10 मुलं झाली। पुन्हा ते मुलं लहानाचे मोठे झाले, त्यांचा विवाह झाला, प्रत्येक जणाला पुन्हा 10 मुलं। ते मुलं लहानाचे मोठे झाली, पुन्हा त्यांचा विवाह झाला, त्यांना 10 मुलं। घटना अशी घडली, इतकं यादव कुळ वाढलं ना की त्यांच्या बरोबरीला युद्धा करता पृथ्वी तलावर एक सुद्धा राजा राहिला नाही। इतकं यादव कुळ वाढलं, त्यांच्यासोबत भांडणं खेळायचे म्हणजे मरणाला आमंत्रण देणं, इतके वाढले। आता आणखी थोड्या वेगळ्या भूमिकेमध्ये बोलतो। आता जर कृष्ण असते तर त्यांच्या विरोधामध्ये फॉर्म भरायलाच कोणी नसतं शिल्लक, सगळं मतदान तिथलंच। आणि राजा रावणाची हकीकत सुद्धा तशीच आहे बरं का। 80,000 बायका, 1,00,000 पोरं आणि 1,25,00,000 नातू त्रेतायुगामध्ये। त्याच्यानंतर द्वापार युग आणि हे कलियुग। आता आपलं सुद्धा मतदान त्यालाच असतं। म्हणजे श्रीकृष्ण भगवंताच्या असणाऱ्या जो परिवाराचा असणारा भाग आहे, लोकसंख्या भरपूर असणारी वाढली, पण इतके उन्मत्त झाले ना, कोणाचीच किंमत त्यांच्या जवळ नाही। त्यावेळेला देवानं निर्णय घेतला, हे दुसऱ्या माणसाच्या हातातून तर हे मरत नाहीत, मग काय करावं काय करावं काय करावं याच्याकरता देवानं निर्णय घेतला, यांचे आपापसात भांडणं लावायचे। हे दुसऱ्याच्या हातातून मरणार नाहीत, हे दुसऱ्याच्या हातातून मरणार नाहीत, आपापसात यांचे असणारे भांडणं लावायचे आणि यांना ठार करून टाकायचं। असं समजत नसेल तर सोप्या भाषेत सांगतो, जंगलामध्ये अनेक प्रकारचे असणारे वृक्ष असतात, झाडं असतात। जंगलामध्ये वेळूचे सुद्धा झाडं असतात आणि ते सुद्धा भयानक असणारे विस्तृत असतात। त्या वेळूच्या झाडाला जर ठार करायचं असेल आणि मारायचं असेल तर त्यांचा मृत्यूचा भाग सांगितलेला आहे। हवा जर सुटली ना, तर हवा सुटल्याच्या नंतर वेळूचं लाकूड वेळूवरच घर्षण करण्याकरता सुरुवात करतं हवा सुटल्याच्या नंतर, आणि दोघांचं घर्षण झालं की त्याच घर्षणामधून अग्नी उत्पन्न होतो आणि अग्नीची ठिणगी अशी खाली पडते।
खाली असणारा पाला पाचोळा असतो त्याला अग्नी असणारा प्रज्वलित झाला की तेवढा असणार वेळूचा असणारा जो भाग आहे तो पेट घेतो. मग त्याचा सर्वनाश जर कशाने होत असेल तर त्याच्यामुळेच त्याचा सर्वनाश आहे. तसं देवानं निर्णय घेतला, हे दुसऱ्याच्या हाताने मरत नाहीत, यांच्याच हाताने आता हे मरण पावतात, दुसऱ्याच्या हाताने हे मरू शकत नाहीत. म्हणून देवानं काय केलं, नाटक. अंगिरा असतील, पुलस्त्या असतील, भृगोर असतील, वशिष्ठ असतील, विश्वामित्र असतील, अशी रती महारथी ऋषी सगळ्या जणाला जवळ बोलवून घेतलं आणि सांगितलं काय करा, पिंडारक नावाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जा, प्रभा क्षेत्राच्या क्षेत्रामध्ये तिथं जा आणि तिथं जाऊन असणारं नामस्मरण करण्याकरता सुरुवात करा. पण काही लीला तुम्हाला तिथं करायच्या आहेत त्या माझ्या आज्ञावरून. गेले, नामस्मरण करण्याकरता सुरुवात केली आणि भगवान विष्णूचा असणारा जे जेकार करू लागले. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण जोरात बोला, मोठ्यानं. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. आणि ज्या वेळेला त्या ऋषी मुनींनी श्रीकृष्ण भगवंताच्या सांगण्यावरून ज्या वेळेला त्या प्रभा क्षेत्राच्या ठिकाणी गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर नामस्मरण करण्याकरता सुरुवात केली. आणि नामस्मरण करण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर हे श्रीकृष्ण भगवंताचे असणारे जी मुलं आहेत ना तिथं आले आणि तिथं आल्याच्या नंतर निंदा करण्याकरता सुरुवात केली.
नामदेव महाराजांनी वर्णन केलं आहे, उगेच ब्राह्मणा सांबे छळी येले आणि सर्व शांत झाले आपे आप. काय केलं? प्रद्युम्न असेल, अनिरुद्ध असेल, असे वेगवेगळ्या मुलांनी सांबाला जवळ बोलवून घेतलं आणि त्या सांबाच्या अंगावर स्त्रीचा वेश परिधान करण्याकरता सांगितलं. त्याला स्त्रीचे कपडे सगळे घातले आणि पोटाच्या ठिकाणी असे वस्त्र भलं मोठं बांधलं गर्भधारणेसारखं आणि ऋषीमुनीच्या समोर नेलं. ते तपश्चर्या करणारे ऋषीमुनी होते. आणि कधीही सांगतो, साधू महात्म्याचा छळ करायचा नाही बरं का, कधीच छळ करायचा नाही. आपल्याच्यानं होत नसेल विषय सोडून द्या, पण साधू महात्म्याची निंदा कधी करायची नाही. अनेक प्रकारचे असणारे ऋषीमुनी तपश्चर्या करू लागले. श्रीकृष्ण भगवंताचे जे मुलं होते तर त्या मुलांनी सांबाला तसा वेश दिला आणि गर्भधारणेच्या भूमिकेमध्ये असे एक वस्त्राचा असणारा गुंडाळा केला आणि पोटाच्या ठिकाणी बांधला. गेले जवळ आणि जवळ गेल्याच्या नंतर प्रणाम केला आणि सगळे मुलं श्रीकृष्ण भगवंताची त्या ऋषीमुनीला प्रश्न विचारू लागले, गुरुवर्य तुम्ही आम्हाला पूज्य आहात, तुम्ही त्रिकाल असणारे ज्ञानी आहात, पाठीमागलचं तुम्हाला समजतं, आजचं समजतं, पुढलं सुद्धा समजतं, सांगा ही जी असणारी स्त्री आहे का नाही? तर सध्या असणारे गर्भवती असणारी अवस्था हिनं प्राप्त केलेली आहे. ती स्त्री नव्हती तर पुरुष होता तो साम. सांगा हिला मुलगी होईल का मुलगा होईल? आता ते छळ चालू आहे बरं का. त्या ब्रह्मवृंदांनी हे ब्रह्मदेवाची असणारी जी काही सुपुत्राची असणारी जी काही गोष्ट आहे किंवा हे अवताराचं असणारं कार्य आहे आणि श्रीकृष्ण भगवंताची संतान आहेत, मग त्यांना शाप आपण देऊ नये म्हणून थोडासा विचार करू लागले. कारण कसं असतं, श्रीमंताच्या कुत्र्याला जरी दगड मारायचा म्हटलं ना, अगोदर 10 वेळेला विचार करावा लागतो. गरीबाच्या कुत्र्याला काय 2 उज अशा काट्या जरी फिरून टाकल्या तरी जमतं, काय अडचण नाही. पण श्रीमंताच्या कुत्र्याला दगड मारता येत नाही ना, काठी मारता येत नाही. उलट श्रीमंताचं कुत्रं झालं का नाही, त्याला हाड सुद्धा म्हणता येत नाही. त्याला काय म्हणावं लागतं माहिती का? आव हाड. त्याला हाड सुद्धा म्हणता येत नाही का? श्रीमंताचं कुत्र आहे. आणि जरी आलं तरी त्याला चतकोर भाकरी आणि त्या मालकाला जाऊन सांगत, अहो तुमचं कुत्र आमच्या घरी आलं, तो लय गुणी कुत्र. म्हणजे श्रीमंताच्या बाबतीमध्ये त्याचं किंमत आहे त्याला. मग हे श्रीकृष्णाची मुलं आहेत. त्या ऋषीमुनीने टाळाटाळ करण्याकरता सुरुवात केली. ते सारखेच विचारू आले, सांगा मुलगा होईल का मुलगी होईल? मुलगा होईल का मुलगी होईल? सारखे प्रश्न विचारू लागले, प्रश्नाच्या मागे प्रश्न. त्यावेळेला अगोदर तर राग येत नाही त्यांना, शेवटी सारखे प्रश्न विचारत असणारा राग आला आणि रागाच्या भरामध्ये त्यांनी शाप देऊन टाकला. ही जी आमच्या समोर आलेली स्त्री आहे ना, ही स्त्री नाही, हा पुरुषच आहे. पण तुम्ही आमची असणार इथं छलनाची कपटाची भूमिका करत आहात. आम्ही शाप देतो, याला मुलगाही होणार नाही आणि याला मुलगीही होणार नाही, ह्याला मुसळ होईल. याला मुलगी होणार नाही ना मुलगा होणार नाही, याला मुसळ होईल आणि हेच मुसळ तुमच्या सगळ्या जणांचा सर्वनाश करून टाकेल. एवढं बोलल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, अंगावरचे वस्त्र त्याच्या काढण्याकरता सुरुवात केली. साडी काढण्याकरता सुरुवात केली. वस्त्र काढल्याच्या नंतर जो पोटाच्या ठिकाणी जे काही नाटक करून असं गठुडं बांधलं होतं ना, ते गठुडं काढलं. पण गठुडं काढल्याच्या नंतर, गठुडं बाहेर काढल्याच्या नंतर पोट जशाला तसं, आणि त्या पोटाच्या ठिकाणी एवढं मुसळ. लगेच त्याचा असणारा जन्माचा भाग त्या मुसळाचा, ते मुसळ असं बाहेर काढलं. ते मुसळ उचललं आणि डायरेक्ट द्वारका नगरीमध्ये नेलं. सगळ्या जणांना शापाची भूमिका समजली की ब्राह्मणानं शाप दिलेला आहे. आणि कधीही सांगतो, ब्राह्मणानं दिलेला शाप कधी खोटा होत नाही बरं का. कधी ब्राह्मणाची अवहेलना करायची नाही. ते मुसळ उग्रसेनाच्या समोर ठेवलं आणि प्रश्न विचारला, या मुसळाचं काय करायचं आता? उग्रसेनानं सांगितलं, जर हे मुसळ तुमच्या सगळ्या जणांचा सर्वनाश करणार असेल तर मुसळालाच शिल्लक ठेवू नका ना.
आणा बारक्या बारक्या खिसण्या, जसं आपण आता खोबरं खिसतो का नाही, बारक्या बारक्या खिसण्या आणल्यानं प्रत्येक जणांना मुसळ उचलायचं आणि खिसायला चालू करायचं. कशा करता? मुसळाला शिल्लक ठेवायचं नाही. आता तुम्ही सुद्धा खोबरं खिसता, खोबळ्याचा असणारा भाग घ्यायचा आणि खिसण्या करता सुरुवात करायचा. सगळं तुम्हाला ते खोबळ्याचा भाग खिसता येईल, पण शेवटला एवढा तुकडा शिल्लक राहतो, तेवढा खिसून दाखवा. खिसताच येत नाही, तो शिल्लक तसाच ठेवून द्यावा लागतो. आणि जर नाही शिल्लक ठेवला तर जो घासतो का नाही खिसणीवर, मग तो उचलतो, याला काही करता येत नाही, आता तो तोंडात टाकतो आपलं, बरोबर. तसं ते असणारं जे मुसळ आहे ते असणं घासण्याकरता सुरुवात केलं, पीठ करून टाकलं, पण शेवटी त्याचा एक तुकडा राहिला, तो मात्र घासता येईना. मग काय केलं, तेवढं त्याचा जो खिस निघालेला होता सगळा उचलला आणि समुद्रामध्ये नेऊन टाकून दिला. एक तुकडा त्याचा शिल्लक राहिला होता, त्यांनी निर्णय घेतला, हा सुद्धा तुकडा दुसरीकडे कुठे टाकून देऊ नका, समुद्रामध्येच टाकून द्या. दिला टाकून. समुद्रानं ब्राह्मणाचा शाप असल्यामुळं तेवढं जे असणारं जे पीठ टाकलं होतं असं चूर्ण केलेलं, ते समुद्रामध्ये त्यानं ठेवलं नाही. ब्राह्मणाचा शाप आहे. त्यानं सुद्धा ते आपल्या लाटानं वाहत 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 असणाऱ्या समुद्राच्या काठावर आणलं आणि त्या किसापासून ज्याची निर्मिती झाली त्याचं नाव लव्हाळं. पण हे आपलं लव्हाळं वेगळं. आपलं लव्हाळं कोणतं? महापुरे झाडे जाती आणि ते लव्हाळे राहती. त्या लव्हाळ्याकडून एक गुणधर्म घ्यायचा बरं का. मोठमोठे संकट जर आले तर लव्हाळं काय करतं माहितीये का? असे ताटमान करत नाही, तेवढ्या आलेल्या पुराला काय करतं, रामकृष्ण हरी असं खाली वागतं. तेवढा मोठा असणारा आलेला पूर काय होतं माहितीये, लव्हाळ्याहून सगळा निघून जातो. लव्हाळं पुढं निघून, पाणी पुढं निघून गेलं की लव्हाळं पुन्हा म्हणून आशी मानवरी करतं. म्हणजे हे जीवन जगत असताना सुद्धा एक त्या लव्हाळ्याकडून गुण घेणार. मोठा असं संकट आला, अभिमाना माणूस आला की त्याला जे हरी घालायचं, पुढं निघून गेला की म्हणायचं पागल आहे, ह्याला काय अक्कल आहे काय? की लव्हाळ्याचा गुणधर्म तसा आहे. आणि जर मोठ्या पुरामध्ये वर्णन केलेलं आहे, जे अभिमानी लोक आहेत का नाही, अशा ताटमान करून चालू लागले का नाही, महापुरे झाडे जाती. महापुरामध्ये मोठमोठे झाड वाहून जातात, पण लव्हाळं मात्र जशाल तसं कायमच आहे. त्या लव्हाळ्याच्या गवताच्या बाबतीमध्ये वर्णन केलं असं टणकदार असणारं ते गवत झालं, कारण ते गवत म्हणजे नुसतं लोखंडाचंच गवत होतं. आणि जो तुकडा असा समुद्रामध्ये टाकला होता का नाही, तो तुकडा एका माशानं गिळला. माशानं गिळल्याच्या नंतर तो मासा कोळ्याला सापडला, त्याला कट केलं माशाला, त्याच्या पोटामधून असणारा तो तुकडा बाहेर आला. तुकडा घेतला एका जरा नावाच्या व्याधानं आणि धनुष्याच्या बाणाच्या टोकाला लावला तो. आता वर्णन जे केलेलं आहे, तो शाप दिल्याच्या नंतर सगळ्यांना असं वाटलं की आता मात्र छान झालं बरं का, आता काळजी करायची गरज नाही, आपल्याला मात्र मरण येणार नाही. मग सगळेजण निश्चिंत आहेत. पुढं परीक्षित राजानं प्रश्न केला, भगवन सांगा, प्रत्येक माणसाच्या जवळ माया, ही माया कशानं ओलांडता येते हो? सांगितलं, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण्य मीची एक. शक्यतो माया सरासरी माणसाला ओलांडताच येत नाही, इतकी खतरनाक असणारी ती माया. शरण जावे मनवोनी शरण जावे,
तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार. म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवासी. आणि ज्या वेळेला त्या मायेच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे, माया जर तरुण जायचं असेल तर एक म्हणजे नामस्मरण. नामस्मरणाच्या व्यतिरिक्त माया तरुण जाताच येत नाही. आता पहा, एवढे तुम्ही कथेला येऊन बसलात, मी ही कथा सांगतो. तुम्ही घरी गेल्याच्या नंतर आता टीव्हीचं बटन टाका आणि टीव्हीच्या समोर बसा. सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत बसा. तुम्हाला एकदा सुद्धा जांभही येणार नाही, तुम्हाला झोप येणार नाही. याच्यानंतर कोणती मालिका, त्याच्यानंतर कोणती मालिका, त्याच्यानंतर कोणती मालिका, सारखं तुम्ही पाहत राहणार. तुम्हाला अजिबात झोप येणार नाही. आता इथं तुम्हाला गादी नाही आहे, गादी अजिबात नाही, साधं चवाळ आहे. कूलर नाही, फॅन आहे, पण ते सुद्धा हवा तुमच्याकडे येत नाही जास्त, बरोबर. पण इथं बसल्याबरोबर माणूस आली का नाही जांभई, बरं जांभई ते येतं. एवढं स्पीकरचा आवाज चालू आहे, मृदंगाचा आवाज चालू आहे, पेटीचा आवाज चालू आहे. एवढ्या पब्लिक मध्ये माणसाला येते का नाही झोप, मला सांगा. हे कशामुळे तुम्हाला असं होतं माहिती का? माया कुठेही तुमच्यावर घालू शकते, कुठेही माया घाला शकते, पण कथा कीर्तनामध्ये मायेचं काहीच चालत नाही. माया इथं काय करते, शांत असणार राहते. तुमचे मंत्रमुग्ध असणारे कान होतात आणि इथं सगळे माया पाश विसरून जातो माणूस, आणि इथं असणारी झोप लागते. जशी इथं झोप लागते का नाही, तुमच्या क्वाटवरही सुद्धा तुम्हाला कधी झोप लागणार नाही. घुरघोस माणूस शांत झोपतो आणि साईडच्यानं डवचावं लागतं, झोपू नको ना. आणि त्यानं जर विचारलं माझ्या झोपीमुळे तुला नेमकी काय अडचण आहे, ती म्हणतो तुझ्या घुरण्यामुळे मला झोप येईना ना. म्हणजे इथं माणसं झोपतात, ही मायेचा असणारा भाग आहे. इथं माणसाला माया काही करू शकत नाही. आता पहा, पुढं काही वर्णन केलेलं आहे कथेच्या बाबतीमध्ये. 24 असणारे गुरु आहेत आणि ते दत्तात्रय भगवंतांनी 24 गुरु केलेले आहेत. तर त्या 24 गुरुच्या बाबतीमध्ये 2 दिवसापूर्वी भाऊनी सांगितलं की दत्तात्रय भगवंताची असणारी जी कथा आहे, ते गुरुचरित्राच्या बाबतीमध्ये, पारायणाच्या बाबतीमध्ये गुरुवर्य भरतजी महाराज लहाने गुरुजी यांच्याकडे ते गुरुचरित्राचं असणारं, पारायणाचं असणारं व्यासपीठ येणार आहे दत्त जन्माच्या वेळेला, बरं का. आता आपल्या गावामध्ये दत्त जन्माच्या वेळेला. आणि तो कार्यक्रम आपला कोणाच्या इथं, अभिमान महाराज पवार, आणि तिथं 3 दिवसाची असणारी कथा होणार आहे. ती संपूर्ण कथा दत्तात्रयाच्या चरित्राच्या बाबतीमध्ये होणार आहे. आणि त्या दत्तात्रय भगवंतांनी 24 गुरु केलेले आहेत. ते आपल्यासारखे गुरु नाहीत, वर्षाला एक बदललेला गुरु, बरोबर. पण ते जे गुरु आहेत ना, ते केलेले गुरु म्हणजे दत्तात्रय भगवंतांनी 24 गुरु केलेले आहेत. तर त्या गुरूंची कथा विस्तृत स्वरूपामध्ये आपण त्यावेळेला ते श्रवण करू. कारण आज इथं असणारी जी काही आपली कथा आहे आणखी भरपूर विशेष स्वरूपामध्ये शिल्लक राहिलेली आहे. पुढं वर्णन केलेलं आहे. भगवंतांनी अवताराचं कार्य संपत आता आलेलं आहे. श्रीकृष्ण भगवंत या पृथ्वी तलावर जर किती वर्ष राहिले असतील असा प्रश्न विचारला तर 1 आणि 2 वर्षाचा भाग नाही, 125 वर्षापर्यंत इथं श्रीकृष्ण भगवंत पृथ्वी तलावर राहिले. आणि त्यांना परत बोलवण्याकरता ब्रह्मदेव, भगवान शंकर, 33 कोटी देवता मंडळी, ऋषीमुनी सगळ्या जणांनी येऊन प्रार्थना केली, देवा बस झालं ना आता, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम, अन वाढवावे बीज नाम. एवढं तुम्ही असणारं कार्य केलं, आता परत असणाऱ्या स्वधामाला तुम्ही या. देवानं सांगितलं थोडं काम राहिलेलं आहे, तेवढं काम मी आटपलं ना मग लगेच येतो. आणि ते काम म्हणजे कोणतं? आपापसात आपल्या मुलांनाच मारणे, हे देवाचं काम. आता एक प्रश्न सांगतो. लोक म्हणतात
अहो एवढं आमचं घर आनंदाचं, आमचा सुखी संसार, आमचं एकुलतं एक लेकरू, माझे पती परमेश्वर, आता घरातले एक एक माणसं मेल्याच्या नंतर माणसाला किती दुःख होतं. एवढे लोक रडतात आणि बोलत बोलत म्हणतात देवाला आमची का किवाली नसेल. देवाच्या बाबतीमध्ये वर्णन करतो आणि सांगतो, जिथं देवाला स्वतःच्या लेकराची कीव येत नाही तिथं तुम्ही कोण कुठले. लक्षात आली गोष्ट. जिथं देवाला स्वतःच्या लेकराची कीव येत नाही, स्वतःच्या लेकराला देव मारतो, तर आपण तर भरपूर लांबचे आहेत. आपल्या बाबतीमध्ये देव एवढा विचार करत नाही. देवानं ते कार्य पाठीमागं राहिलं होतं म्हणून सगळ्या देवतांना सांगितलं काळजी करू नका, मी तेवढं कार्य आटोपतो आणि मी लगेच येतो. पुढं वर्णन केलेलं आहे. शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षितीला एका तितिक्षु ब्राह्मणाची कथा सांगितली. आता इतका ब्राह्मण तो कंजूस होता ना, काय त्या कंजूशीचं वर्णन करावं काय नाही.